दिरंगाई कशाला होईल? खास करून वरळीमध्ये अजूनही परवा आम्ही कारवाई केली ना, एक यादी आली, अजून एक यादी येईल, होणार. प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही म्हणता की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये खाली मनोमिलन झालं आहे, पण तुम्ही म्हणाल हा तुमच्या पक्षाचा विषय नाही, पण मनसेत त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. त्यांचे एक माजी नगरसेवक संतोष धुरी हे काल भाजपत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांचा आज भाजप प्रवेश होतो आहे. मनसे अंतर्गत नाराजी आहे या सगळ्या. हे सगळ्यात पक्षात झालेलं आहे. काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालंय का? तर नाही. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय? की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलं मराठी जनतेने. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाता. औरंगजेब त्यांचाच आहे, कारण गुजरातला जन्माला आलाय तो, त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं. तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार, आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहीत नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे? भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. संतोष धुरी बोलत असताना शेजारी आज संदीप देशपांडे देखील होते, आज शिवाजी पार्क नाही मला माहिती. रवींद्र चव्हाणांचं एक वक्तव्य काल त्यांनी केलं की विलासरावांच्या आठवणी त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे? तर स्वतः आयत्या बेळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेणुझुलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला. तो सुद्धा होट चोरी करत होता, तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता, तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता. प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो. असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल, हे लिहून ठेवा. साहेब, काल तुम्ही ठाण्यात होतात आणि काल ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात होते, रोड शो झाला. त्यांनी एक विधान केलं आहे की करोनाच्या काळात आम्ही पीपी किट घालून रस्त्यात हॉस्पिटलमध्ये गेलो, काही लोक घरात मास्क लावून. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करोना झाल्याचं नाटक केलं होतं प्रसिद्धीचं. त्यांना काही करोना वगैरे झालेला नव्हता, ही आमची पक्की माहिती आहे. सरकारमध्ये आम्ही होतो, रिपोर्ट आम्ही मागवले होते. बनावट रिपोर्ट तयार केले, जशी बनावट शिवसेना केली तशी, आणि पीपी किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत होते, दाखवत होते. हे अशी सोंगोढोंगो तुम्ही आतापर्यंत करताय, कळलं? माननीय उद्धव साहेबांनी करोना काळात काय केलं हे आपल्या जगाला, देशाला माहिती आहे ना. जगाने दखल घेतली. मग धारावी असेल, मुंबई, जगाने दखल घेतली. वर्ल्ड WHO जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. आता जागतिक आरोग्य संघटनेत तर शिवसैनिक नाही आहेत ना, नाहीत ना. जर तिकडे तुम्हाला पैसे देऊन रिपोर्ट बदलता आला असता तर तुम्ही बदलला असता, ते तुम्हाला जमलं नाही. पण जागतिक आरोग्य संघटना, न्यूयॉर्क टाइम्स, त्यानंतर लंडन टाइम्स, या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये करोनात राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे काम करतायत ह्याच्यावरती माहिती दिलेली आहे. मोदीने कौतुक केलं स्वतः. हे काय सांगतात, हे यांना काय करोना वगैरे अजिबात झालेला नव्हता. उमेदवारी मागे घेण्यासाठी मध्यरात्री मला उचलण्यात आल्याचा आरोप एका अपक्ष उमेदवारानं वॉर्ड नंबर 135 मधून केलेला आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. एक विषय आहे की एवढा सगळा मुंबई महापालिका आणि 29 महापालिकांचा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. विशेषतः महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका. ते असं म्हणाल का हा आमच्या